की त्यांच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करतो, त्यांच्या व्हिडिओला कमेंट करतो. हो, कल्पनाताई तुमच्या चॅनलला व्हिजिट करेल आणि तुमच्या व्हिडिओला नक्की कमेंट करेल. हो, मी रोज जमत नाही, पण मी आठवड्यातनं एकदा तरी कुणाच्या तरी प्रत्येकाच्या लाईव्हवर जात असतो, प्रत्येकाच्या व्हिडिओजला कमेंट करत असतो. हो, सपोर्ट करा. माझे रेकॉर्डेड लाईव्ह बघा. मी सगळे नवीन यूट्यूबर्स जे आहेत, जे बिगनर आहेत, मग त्यांना सांगत असतो. बरेचसे बिगनर यूट्यूबर्स आहेत, ते माझे सगळे प्रोफाईल बघत असतात, माझे व्हिडिओज बघत असतात, माझे लाईव्ह बघत असतात. आणि काका कसे बोलतात. हो बाळा, पप्पा कुठे आहेत? पप्पा आहेत ना तिकडे. तुला दिसले नाही पप्पा मग तिकडे हम्मा सोडायला गेले असतील, तिकडे गेले असतील. चल बघूया पप्पा कुठे गेले. पप्पा कुठे गेलेले आहेत आमचे. आता आम्ही आमच्या पप्पांचा शोध घेत आहेत. अनुषचे पप्पा अनुषला भेटले नाही आहेत. अनुषचे पप्पांना आम्ही शोधणार आहोत. आणि बघा मित्र, हे वांग्याचे रोपटे आहेत. कसं छोटी होती कशी मोठी झालेली आहेत. तसेच आमचे सर्व यूट्यूबर 0 वाढले आहेत. मेसेज वाचतो मित्र. कल्पना लाईफ व्लॉग म्हणतात. नक्की. हो मित्र, माझे बरेचसे यूट्यूब फॉलोअर्स आहेत. आणि आमचा अजय.शिल्पा व्लॉग्स आहेत, त्यांचे जस्ट नुकतेच 100K झाले, त्यांना सिल्वर बटन मिळाले आहेत. परत माझी लेक आहे, मी त्यांना लेक म्हणतो. जेव्हा मी हो बाळा, हां त्या बघा अनुष म्हणतो त्यांना हे पण दाखव. त्यांना म्हणजे लाईव्हमध्ये जे आहेत त्यांना हे पण दाखवतो. हो का, बरं दाखवलं त्यांना. धन्यवाद. आमच्या श्वेताजीत ताई आहेत. मी बोलतोय दादा. हो, त्याला पण माझ्यासारखं बोलायला लागतं आमच्या अनुषला. अनुष पण टॉकेटिव्ह आहे काकांसारखा. त्यांना खूप बोलायला लागतं. लहान मुलं फुलांसारखी असतात. फुलं. हो. कोण आता मेसेज वाचतो मी तर कल्पना सबस्क्राईब केले मी दादा. हो, धन्यवाद ताई. माझं नक्की 1 मिनटं. धन्यवाद ताई. माझं नाव राजेश पवार, राहणार कात्रज पुणे. आपलं गाव आहे बारामती आणि आमच्या अजयदारांचं गाव आहे बारामती. आणि त्यांच्या गावाला मी आलेलो आहे. मी आत्ताच सांगितलं त्यांची ओळख माझी यूट्यूबवरनं झालेली आहे. आणि आता बघा मी त्यांच्या शेतातनं बोलतो आहे. आम्ही दोघं मिळून व्हिडिओज बनवतो. आणि नक्की पहा, त्यांचा पण चॅनल आहे अजय.शिल्पा. त्यांचे नुकतेच 100K झालेले आहेत. आणि आमच्या श्वेताजीत ताई आहेत, माझ्या लेकीसारख्या आहेत. त्यांना पण मी सपोर्ट केलेला आहे. आणि ते त्यांच्या लाईव्हमध्ये प्रत्येक वेळेस म्हणतात, काकांमुळेच मी एवढा लाईव्ह घेतला आणि काकांमुळेच मी एवढे पुढे आले. असं काय नसतं मित्र. शिक्षक आपलं शिकवत असतो. टीचर म्हणतात, टीचर शिकवत असतो. आणि शिक्षक आपला विद्यार्थी असतो, त्याने अभ्यास करता असतो. हो, वर्षभर शिक्षक शिकवत असतात आणि विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असते. तसे आमच्या अजय.शिल्पा आणि आमच्या श्वेताजीत ताई यांनी ती परीक्षा दिली आणि त्यांना सिल्वर बटन मिळालं आहे. त्यांचे 100K सबस्क्रायबर झाले आहेत. आणि बरेचसे आमचे दादा म्हणतात, काका सगळ्यांना सपोर्ट करतात. काकाने ज्यांना सपोर्ट केला त्यांना सिल्वर बटन मिळाले. हो, सगळ्यांना मिळणार मित्र सिल्वर बटन्स. फक्त मेहनत करा, कष्ट करा, रेग्युलर राहा, प्रामाणिक राहा. आणि सगळ्यांशी व्यवस्थित बोला, कोणाशी वाईट बोलू नका. बरेचसे मी ताई दादा बघतात लाईव्हवर गेल्यानंतर कोणी वाईट कमेंट आले की चिडतात. चिडू नका मित्र, संयम ठेवा. आणि हेच मंत्र मी आमच्या श्वेताजीत ताईंना दिलं होतं. संयम ठेवा, श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि आज बघा त्यांचे 100K सबस्क्रायबर आहेत. त्यांच्या घरी लाईव्हला जा, आमच्या अजय.शिल्पांच्या लाईव्हला जा. आमच्या होममेकर शीतलताई आहेत. आमचा अजून एक फॅमिली चॅनल आहे, म्हणजे माझे जेवढे आहेत अश्विनी सोमोशी ताई आहेत, परत मराठी संस्कृत ताई आहेत, बऱ्याचशा ताई आहेत. मी एक आता नाव सांगितलं की लाईव्हला सांगता येईल. तशाच आमच्या कल्पना लाईफ व्लॉग्स आहेत. बराबर, ओके. तशाच आमच्या कल्पना लाईफ. अरे पडशील दादा, हळूच चला पुढे चला. आपल्याला दूध प्यायचं आहे. आता तो माझ्याशिवाय पित नाही हातानं, त्याला माझ्या हातनं चहा लागतो. हां म्हणा, काय तुला काय प्यायचं तुला? हां, तो चहा दूध पितो म्हणतो. चहा दूध म्हणजे दूध असतं, फक्त नावाला थोडंसं चहा म्हणजे कलर येण्यासाठी चहा टाकायचा. त्याला चहा दूध म्हणतो तो. चला आपण चहा दूध पिऊया दादू. चला पिऊ आता दूधू. चला मित्र, तुमचा पण चहा दूधू झाला का तुमचा? चहा दूधू. ते लहान मुलं दुधाला दूधू म्हणतात. हो, तुमचा पण चहा दूधू झाला असेल तर सांगा. चहा झाला असेल तर सांगा मित्र. बघा आजपासून नवीन नाव, चहा दूधू झाला का? चहा दूधू. चला दादा आपण चहा दूधू पिऊया. काकांचा चहा झालेला आहे, पण काका परत एकदा थोड्याने चहा पिणार आहे. काका आवरून मस्त की गावात जाणार आहे. आणि आज मंगळवार आहे, तर दुपारच्या लाईव्हमध्ये आपण शक्यतो अजयदादांना वेळ मिळाला, म्हणजे आम्हाला दोघांना वेळ मिळाला
की आम्ही नक्की एका ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे, फार पौराणिक मंदिर आहे.